पाणी मिळालं पाहिजे। तुम्ही बोलता मूलभूत गरजा महत्त्वाच्या भागल्या नाही आणि तुम्ही आम्हाला सांगता की आम्ही मेट्रो आणलं, आम्ही एअरपोर्ट आणलं। आरक्षणाला जर खऱ्या अर्थाने कोणी विरोध केला असेल तर मोदी सरकारने केलेला आहे। जातीय दंगल जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मोदी सरकार आल्यानंतर सुरू झाले। संजोग पाटील तर त्या या उमेदवारांना सुद्धा आयात केलेले उमेदवार आहेत। देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे। देशाच्या 18व्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे। पुढील 2 दिवसात चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे। मावळ लोकसभा मतदारसंघातून एकूण 33 उमेदवार उभे आहेत। यामध्ये आझाद समाज पार्टीकडून रहीम मैनुद्दीन सय्यद यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मीकडून रहीम सय्यद यांच्या प्रचाराचा झंझावात मावळमधील 6ही विधानसभा मतदारसंघात सुरू आहे। आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रचारासाठी मेहनत घेत आहेत, तर रहीम सय्यद यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभतोय। दरम्यान आझाद समाज पार्टीच का? मोदी यांच्यामुळे देशाचं काय नुकसान झालं? देशात संविधान खरंच धोक्यात आहे का? काँग्रेसने 60 वर्ष काय केलं? मावळचे आजचे नक्की प्रश्न काय? अशा अनेक प्रश्नांवर सडेतोडपणे प्रकाश टाकण्याचं काम आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुमित साबळे यांनी केलंय। पाहूया हा विशेष रिपोर्ट। आझाद समाज पार्टी ही नॅशनलाइज पार्टी आहे आणि आझाद समाज पार्टी संपूर्ण भारत देशामध्ये 26 राज्यामध्ये कार्यरत आहे आणि आझाद समाज पार्टी सोबत भीम आर्मी एक सामाजिक संघटन सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करतं आणि आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून रहीम सय्यद हे आपल्या पिंपरीमध्ये जे आमचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत काम करत होते त्यांना ही तिकीट मिळालेली आहे। 33 मावळ खासदारकीची जी आपली लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये आपण जी निवडणूक लढवत आहोत, तर ही निवडणूक आपण लढवण्यामागचं कारण एवढंच आहे की पूर्ण देशामध्ये जेव्हा एक मोदी विरुद्ध लाट उत्पन्न झालेली आहे, पण काँग्रेस प्रणित जी इंडिया अलायन्स आहे, तर इंडिया अलायन्स मध्ये त्यांनी छोट्या छोट्या तबक्यांना आपल्या मध्ये सामील करण्याचा प्रयत्न केला, जे संविधान आणि लोकशाहीला मानतात। मग काय आझाद समाज पार्टी त्या माध्यमातून चंद्रशेखर भाईंनी हाथरस प्रकरणाची कामं केली, CNRC साठी आंदोलनं केली, अनेक आंदोलनं रस्त्यावर येऊन उतरले, जे काँग्रेस आणि इतर त्यांच्या इंडिया अलायन्स मध्ये असलेल्या पार्टींनी केली नाही। आणि 5 वर्ष रस्त्यावर राहणारा माणूस इंडिया अलायन्स मध्ये भाई चंद्रशेखरांच्या माध्यमातून काम करणाऱ्या व्यक्तीला त्यांनी एक सीट सोडली नाही, तर ती एक सीट नगीना सीट न सोडल्यामुळे सुद्धा आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं आणि मावळ लोकसभेमध्ये आम्हाला उमेदवारी द्यावी लागली। लोकांना हिंदू राष्ट्र म्हणून आम्ही राम मंदिर मिळवून देऊ, आम्ही मस्जिद मिळवून देऊ, आम्ही बुद्ध विहार मिळवून देऊ, अशा ज्या भंपक ज्या गोष्टी आहेत त्या मिळून आम्हाला आमचा विकास होणार नाही। लोकांना खऱ्या अर्थाने तुम्हाला विकास करायचा असेल तर त्यांना एखादी नोकरी मिळाली पाहिजे, त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना चांगलं अन्न मिळालं पाहिजे, याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे। त्यांचं राहणीमान उच्च झालं पाहिजे याच्यासाठी, आणि विदेशात जाणारे विद्यार्थी असतील त्यांना आरक्षण मिळून, त्यांना रिझर्वेशन मिळून, त्यांना स्कॉलरशिप मिळून त्यांचं शिक्षण घेण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबवण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे। आणि या मोदी सरकारच्या विरोधात आरक्षणाला जर खऱ्या अर्थाने कोणी विरोध केला असेल तर मोदी सरकारने केलेला आहे। म्हणून या मोदी सरकारच्या विरोधात आम्ही ठामपणे या रस्त्यावर सुद्धा असेल आणि संविधानानुसार आम्ही संसदेत सुद्धा हा आवाज उचलण्याचं काम आम्ही करू। वर्षामध्ये आजपर्यंत जी लोकांमध्ये जनजागृती करून सांगितलं की यांनी खूप त्रास दिलेला आहे आणि काँग्रेसने आतापर्यंत देशाला लुटलेलं आहे, भ्रष्टाचार जास्त मोठ्या प्रमाणात केलेत, पण जी संधी मोदी सरकारला 10 वर्ष मिळाली त्या संधीचं त्यांनी सोनं करण्याचा प्रयत्न केला का? तर संधीचं सोनं केलेलं नाही, उलट त्यांनी जातीयता पसरवली। जातीय दंगल जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मोदी सरकार आल्यानंतर सुरू झाले आणि असुरक्षित सगळ्या स्वतः अभिनेते असतील, नेते असतील किंवा मोठमोठे जे सेलिब्रिटी असतील ते स्वतःला असुरक्षित मानायला लागले आणि आम्ही इंडियामध्ये राहायचं की नाही, कारण की हे सरकार आल्यानंतर फक्त आणि फक्त जातीयता निर्माण करून भांडणं लावण्याचा प्रयत्न करू लागले, धार्मिक द्वेष निर्माण करू लागले आणि हिंदू राष्ट्र निर्माण करायचंय असा जो अजेंडा त्यांचा चुकीचा आहे। हा देश फक्त धर्मनिरपेक्ष देश आहे, हा लोकशाही देश आहे आणि हा भारत देश आहे। हा कोणताही हिंदू राष्ट्र नाही, हा मुस्लिम राष्ट्र नाही, हा बौद्ध राष्ट्र नाही, तर हा फक्त आणि फक्त भारत देश आहे, सर्वसमावेशक भारत देश आहे। मावळ लोकसभेमध्ये काम करताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथले स्थानिक जे आदिवासी लोक आहेत यांच्याकडे प्रामुख्याने मागच्या पण खासदारांनी आणि त्याच्या अगोदरच्या खासदारांनी कधीही लक्ष दिले नाही। खासदारांनी आजपर्यंत ॲट्रॉसिटीचे कोणतेही मुद्दे असतील त्याच्यावर भरगच्च लक्ष दिलं नाही। मुळात म्हणजे आम्ही ज्या लोकांसाठी काम करतो ते शोषित
पीडित कष्टकरी शेतकरी लोक असतात, त्या शेतकरी आणि पीडित लोकांसाठी म्हणजे दलित अत्याचार असतील त्याच्यावर कधीही भाष्य या खासदारांनी केलेलं नाहीये. इथल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. जसं आपल्या स्थानिक लोकांना इथं इंडस्ट्री नसल्यामुळे रोजगाराची माध्यमं कुठली नाहीयेत. इथं तुम्ही फक्त दाखवताय काही विमानतळ इथं आलेलं आहे का, स्थानिक मुलांना किंवा स्थानिक माणसांना इथल्या नोकऱ्या लागलेल्या आहेत का, तर अजिबात लागलेल्या नाहीत. म्हणून आम्हाला इथल्या लोकांना रोजगार मिळणे, इथल्या लोकांना मान सन्मान मिळणे, इथल्या लोकांना चांगलं आयुर्मान चांगलं जीवन मिळणे, त्यांच्या संपत्ती म्हणजे जसं आदिवासींच्या संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करतात. दुसरं म्हणजे शिक्षणासाठी हडप आणि मुस्लिम जो समाज आहे, इथं मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज असून त्या मुस्लिम समाजाला 5% सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण देऊन सुद्धा लागू न केलं आणि मग त्याच्यासाठी आप्पा बारणे असतील किंवा इतर मंडळी असतील त्यांनी कधी संसदेमध्ये प्रश्न उचललेला दिसतो का? तर आपले खरे प्रतिनिधी म्हणजे आमचा जो लोकप्रतिनिधी असेल तर तो सर्व समाजाचे प्रश्न मांडणारा असावा, पर्टिक्युलर कुठल्याही समाजाचा प्रश्न न मांडणारा असावा. महत्वाचं म्हणजे आता इंडिया प्रणित जी लोकशाही महाविकास आघाडी आपण ज्याला म्हणतो त्यांचे जे उमेदवार आहेत संजोग पाटील, तर त्या या उमेदवारांना सुद्धा आयात केलेले उमेदवार आहेत का? यांनी आजपर्यंत कधी मावळात येऊन कधी या नेरळ सारख्या खेडेगावात येऊन कुठल्याही शहरामध्ये येऊन कधी काम केलेलं आपण बघितलेलं नाहीये. हे आयात केलेले फक्त उमेदवार यायचं आणि इतरांच्यावर त्यांना थोपवायचं, स्वतः काम करायचं नाही. आम्हाला इच्छा होती की त्यांच्यासोबत आम्ही काम केलं पाहिजे, इंडिया अलायन्स मध्ये आम्ही गेलं पाहिजे, पण आम्ही इतर सगळ्या त्यांच्या नेत्यांसोबत चर्चा करून सुद्धा त्यांनी आम्हाला या गोष्टीला प्रामुख्याने पॉझिटिव्ह घेतलं नाही. म्हणून आम्हाला या गोष्टी कराव्या लागल्या आणि प्रामुख्याने आम्ही मोठ्या प्रमाणात हे ताकदीने इलेक्शन लढून आमच्या जे रहीमबाई सय्यद आहेत त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू. निवडून देण्यामागचं एवढंच कारण आहे की रस्त्यावर ज्या ज्या वेळेस कुठलाही प्रश्न असू द्या, कुठलाही, मग तो आदिवासींचा असू द्या, तो दलितांचा असू द्या, तो ओबीसींचा असू द्या, तो मराठ्यांचा, मराठा आरक्षणाबद्दल पहिली भूमिका घेणारा जर कोण व्यक्ती असेल तर आमचा समाज असतो. रस्त्यावरचं कुठलंही आंदोलन असू द्या, आदिवासींसाठी रस्त्यावर मोर्चा काढणारा जर कोणता एक समाज असेल तर पर्टिक्युलर आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलं जातं. CNRCचं जेव्हा मोठं प्रकरण गाजलं की CNRC लागू नाही झालं पाहिजे, तर त्याच्यासाठी जर रस्त्यावर खऱ्या अर्थाने कोण उतरला असेल तर आझाद समाज पार्टी मोठा 5-10 हजार लोकांचा मोर्चा घेऊन रस्त्यावर उतरली. पार्टीच्या माध्यमातून आम्ही अनेक कामं केलेली आहेत. ज्या वेळेस आम्हाला तुम्ही निवडून द्याल तर मुस्लिम आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल आणि इतर शिक्षणाच्या बाबी असतील, KG to PG हे मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. काय देतं का सरकार? नाही. तर तुम्हाला KG साठी 45,000 रुपये भरायला लागतात. शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, बँकेचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, अनेक गोष्टींचं राष्ट्रीय करून या समाजाला या देशाला प्रगत केलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. महत्वाचं म्हणजे जो भाग आपण पनवेल सारख्या ठिकाणी तुम्ही विकास करण्याचा प्रयत्न करता किंवा पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो आणण्याचा प्रयत्न करता, पण नेरळ असेल, अनेक खेडेगाव आहेत, मावळातली अनेक खेडेगाव आहेत ज्याच्यामध्ये विकासाचा जाऊ द्या, तिथं पाण्याचा संबंध नाहीये. आज तुमच्या माध्यमातून पत्रकार बंधूंनो अनेक वेळा तुम्ही माहिती देता, तुम्हीच सांगता की कर्जत तालुक्यामध्ये तिथं पाईपलाईन पोहोचलेली नाही. तर घराघरामध्ये पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. आदिवासी बांधवाला असू द्या, सर्वसामान्य माणसाला असू द्या, पाणी मिळालं पाहिजे. तुम्ही बोलता मूलभूत गरजा महत्वाच्या भागल्या नाही आणि तुम्ही आम्हाला सांगता की आम्ही मेट्रो आणला, आम्ही एअरपोर्ट आणलं. अरे मेट्रो आणि एअरपोर्ट हे कोणासाठी? मी माझ्या घरातली व्यक्ती कधीच ट्रेननी किंवा यांनी प्रवास करते पण प्लेननी जात नाही. मग माझ्यासारख्या माणसाला तो प्लेनचा प्रवास काहीच कामाचा नाहीये. माझ्या इथं रस्ते झाले पाहिजेत, माझ्या इथं पाणी आलं पाहिजे. या मूलभूत गरजा आम्हाला भागवण्यासाठी आमचा आमदार आमचा खासदार निवडून आला पाहिजे. महत्वाचं म्हणजे या आपण ज्या मावळामध्ये राहतो या मावळामध्ये कारला भाज्या लेणी असेल, आपल्या इथली कोंदिवड्याची लेणी असेल, अनेक ज्या लेण्या ज्या पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इथं पर्यटक येऊ शकतो. आज मोदी कुठेही गेले की देशाचं प्रतिनिधित्व करतात की हा गौतम बुद्धांचा देश आहे. मग काय सम्राट अशोकाने एवढ्या 84,000 लेण्या बांधल्यात, तर त्या लेणीचं संवर्धन करताना आपण बघितलं का? तर आमचं सरकार आलं तर पहिले लेणीचं संवर्धन करण्यात येईल आणि इथल्या दिबा पाटील साहेबांचं एअरपोर्टला जसं नाव मिळालं पाहिजे त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केली. 12.5% जे जमिनीसाठी त्यांनी भावासाठी प्रयत्न केला, तो आंदोलन प्रत्येक गावागावात झालं पाहिजे आणि जास्तीचा मोबदला इथल्या स्थानिकांना आणि इथल्या जमीनधारकांना मिळाला पाहिजे. आपल्या माध्यमातून तुम्ही बघत असाल या जसं रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे, लोणावळा आणि कर्जत इथं ज्या प्रमाणात रेल्वेची फ्रिक्वेन्सी पाहिजे किंवा ज्या प्रमाणात तिथली विकास घडला पाहिजे, अनेक वर्ष बघतोय, वर्षानुवर्ष बघतोय रेल्वेची फ्रिक्वेन्सी तशीच आहे. पनवेल आणि आपलं जोडणी जी आहे, पूर्वी सांगायची की नेरळवरून तिथपर्यंत तुम्हाला जाण्यात येईल, अनेक समस्या अनेक कारणं सांगून ते टाळलं आणि अजूनही ते रेल्वेचं काम झालेलं नाही.
तर त्या रेल्वे कधी चालू होणार, ते पूल कधी तयार होणार, हे फक्त आणि फक्त कामं काढण्याचे प्रयत्न करतात. म्हणून इथला विकास करायचा असेल तर रेल्वे असेल, रस्ते असतील, विमान असेल, सगळ्याच बाबी झाल्या पाहिजेत. याच्यासाठी आम्ही कार्यरत राहू. मोदी सरकार आल्यापासून या देशामध्ये म्हणजे जसं काँग्रेसचं 60 वर्ष इथं काम करण्याचं ज्या पद्धतीची पद्धत होती, लोकांना वाटायचं काँग्रेस गेल्यानंतर चांगलं काहीतरी येऊ शकतं. पण मोदी सरकारला 10 वर्ष संधी देऊन सुद्धा आज राजकारणामध्ये संविधान बदलते की काय याची जास्त जागृती व्हायला लागली. काय मग असं खऱ्या अर्थाने संविधान बदलण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे का? तर खऱ्या अर्थाने संविधानामधील जे आर्टिकल्स आहेत ते खऱ्या अर्थाने बदलण्याचे काम चालू केलेले आहे. त्यापासून त्यांनी 370 कलम हटवलं, असं लोकांमध्ये जनजागृती केली, लोकांना दाखवलं आम्ही हा आमचा जो अजेंडा होता तो आम्ही राबवला. मग 370च्या माध्यमातून त्यांनी अजेंडा राबवल्यानंतर खऱ्या अर्थाने तिथे जमिनी विकत घेता येतात का? काय तो मुद्दा महत्वाचा होता का? राम मंदिराचा प्रश्न त्यांनी उपस्थित करून त्यांना राम मंदिर मिळवून दिला. चांगली गोष्ट आहे, तुम्ही जर राम मंदिर मिळवून दिलं तर खऱ्या अर्थानं लोकांचा विकास पण केला पाहिजे. हिंदू लोकांना ते तुम्हाला रोजगार पण देता आला पाहिजे. फक्त मंदिरामध्ये जाऊन तुमचा विकास होणार नाही, तर त्यांना रोजगार दिला पाहिजे, त्यांना घरं दिली पाहिजे, त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे. याच्याकडे मोदी सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 340 कलम, ते आपण म्हणतो 340 कलमानुसार ओबीसीची जनगणना पण झाली पाहिजे. काय ओबीसी कुत्र्या मांजऱ्यांची सगळ्यांची जनगणना करण्यात येते, मग ओबीसीची जनगणना का नाही करण्यात येत? मग सगळ्यात जातीय जनगणना करून आपल्या लोकांमधील कोणत्या कोणत्या जातीची माणसं आहेत आणि जातीयता मिटवली पाहिजे, त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले पाहिजेत. आज मराठ्यांना आरक्षण नाहीये, मग खऱ्या अर्थानं मराठा रस्त्यावर उतरतात. मग मराठ्यांची जात तुम्ही जनगणना का करत नाही? आम्हाला म्हणायचं 2011 नंतर आतापर्यंत कधीही जनगणना झाली नाही, तर जनगणना जातीनुसार झाली पाहिजे. त्याच्यामधून आपल्या लोकांचा विकास करण्यासाठी आपल्याला डाटा मिळेल आणि त्या डाटामधून आपण लोकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्ही आरक्षण लागू करू शकतो. आणि शिक्षणाचं खाजगीकरण न होता शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, ही बाबासाहेबांची मनापासून इच्छा होती. म्हणून त्यांनी ते कलम टाकले, KG to PG हे मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. आम्ही आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून सर्व जनतेस हेच आवाहन करतो, खऱ्या अर्थानं जर सांगत असतील इंडिया प्रणित आम्ही लोकशाही महाविकास आघाडी आम्ही लोकांचं काम करतो, पण खऱ्या अर्थानं आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून आमचे जे उमेदवार आहेत रहीमभाई सय्यद हे आणि चंद्रशेखर भाई आझाद हे आमच्या पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते संसदेत जाऊन हे सगळे मुद्दे घेऊन भांडण्याचं काम करतील. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की रहीमभाई सय्यद यांना 13 तारखेला आपण पेनाची नीब या निशाणी समोर मतदान करून भरघोस मताने विजयी कराल. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान.